आणि जातेवेळी जर तुम्हाला काही दुर्दैवाने काही अपघात झाला, तुम्हाला शक्य झालं नाही की मी परीक्षा केंद्रावर आता पोहोचू शकत नाही, जनरली सगळेच पालक हे अवेअर आहे, शहरातले तर बऱ्यापैकी असतात, ते नेऊन देतात कारण लांब लांब केंद्र असतं त्यांचं. ग्रामीण भागामध्ये ऑटोनी वगैरे जाणारे पण मुलं आहेत, तर मुलांना ही सूचना देऊन ठेवा की जाता जाता ऑटो उलटणे, गाडी पंक्चर होणे, तर अशा वेळी काय करायचं. आणि आपला नियम सांगतो की मुलगा परीक्षेला उशिरा आला विद्यार्थी का त्याला घ्यायचं नाही. आपण त्या 5-10 मिनिटाची सवलत देतो फक्त त्याचं समजून घेण्यासाठी. अर्धा तास 1 तास. दरवर्षीच्या परीक्षेचा अनुभव असा आहे की किमान 3 ते 4 मुलं हे परीक्षेपासून वंचित राहतात उशिरा येण्यामुळे. मग आम्हाला केंद्र संचालक फोन करतात की मुलगा 1 तास उशिरा आलेला आहे, घेऊ का नाही. तर अशा वेळेस आम्ही त्याची खातरजमा करायला लावतो त्यांना की हा उशिरा कशामुळे आलेला आहे, यांनी काही लिहून आणलाय का, पेपर कुठं फुटला का, याच्याजवळ काही साहित्य आहे का, यांनी लपून. मुद्दाम जाणारे नाही, त्याची शहानिशा केल्या जाते, दुसऱ्या केंद्रावर ज्याला जाणार नाही. तर अपघात झाला, पोहोचू शकत नाही, गाडी पंक्चर झाली, तर त्या मुलांना हे सांगा नजीकचं जे सेंटर दिसते कुठलंही त्या सेंटरवर जाऊन सहाय्यता मागायची. अपघात झाला तर काही पडझड लागलेली दिसणारच आहे किंवा माझं असं असं केंद्र आहे आणि ते लगेच केंद्र संचालक कस्टडीला फोन करतात की हा मुलगा आहे आणि माझ्या केंद्रापासून याचं जे केंद्र आहे दुसरं ते 5-7 किलोमीटरवर आहे, याची गाडी पंक्चर झाली, हा पडला, गाडी घेऊन पडला, सायकल घेऊन पडला आणि आता वाटत नाही 11 वाजेपर्यंत पोहोचेल म्हणून, तर मी याला परीक्षेला बसू देऊ का. कस्टडीला सांगतो की बसू द्या, त्याला इमर्जन्सी बारकोड लावा. तर हे मुलं जे लेट होतात, गाडी लेट झाली, अंक झाला तर गाडी लेट वगैरे होणं ही नित्याची बाब असते. तर मुलांना हे सांगा, जे लोक बाहेर जाऊन परीक्षेला जातात ना, अगोदर 1 तास आधी तिथे जाऊन बसायचं, कारण हमखास काही ना काही अशी घटना परीक्षेदरम्यान होत असते. दुसरं म्हणजे